पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार तुम्हाला काय प्रश्न विचारणार आहे? नमस्कार 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 मंडळी, गुलकंद केबल नेटवर्कवरती मी या केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भविष्य व्यत्यय असा एक माणूस बुद्धिसागर हुकलेले या. तर या माणसाबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल की लंडन म्हणू नका, अमेरिका म्हणू नका, युरोप, फ्रान्स, जिथून तिथून हाकलून दिलेले हे असे बुद्धिसागर, हे त्यांचं मेन इंट्रो मी दरवेळेला देतच असतो. त्याची त्यांना लाजही नाही, हेच विशेष आहे. आणि तर आपल्याकडे दरवेळेला जो कार्यक्रम होतो सर, त्याच्यानंतर आपल्याला काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, काही पत्र येत असतात. वा 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 वा. तर त्यातलं काही पत्र घेऊ का मग? घ्या. अंधेरीवरून विलास लिहितात. अरे वा. सर, तुम्हाला आठवतंय का तुम्ही आमच्या गल्लीतून रोज जात असता? अरे जवळच आहे कोणतरी. हा. हा. माझ्या बायकोवर लाईन मारणं सोडा, नाही तर बांबूचे फटके दिले. काय करता बाहेर गेल्यानंतर? हे एडिट करणार ना तुम्ही? हे? शक्य आहे का? बरं, एक आणखीन एक पत्र आलेलं आहे. एका लहान मुलाने आपल्याला पाठवलेलं आहे. अरे वा. अरे वा. लिल्ली ए कुठे घरात बघत आहे. घरात बघतात. तर त्या लहान मुलाचं असं म्हणणं आहे की माझ्या घरामध्ये तुमच्या या कार्यक्रमामुळे खूप परिणाम झालेले आहेत आणि मला तुम्हाला भेटायचंय. मी येऊ का? अरे बापरे. येऊया की. या लहान मुलगा तो कोण आहे? बंटी प्लीज ये. बाळा ये, घाबरू नको. शेवटी बंटी असा ये. बाळा कुठे? तुमचा मुलगा कुठे आहे? मुलगा नाही, हा? मीच आहे. मी नाही. शक्य आहे का? हे माणूस सांगतो. हे पैसे सांगतात. काय झालं? प्रॉब्लेम काय झालं? बाबा, काय झालं? आधी सांगा मग. काय प्रॉब्लेम काय झाला? दरवाजा उघडला की गटारात पडतो. यांनी भविष्य सांगितलं की ना दरवाजा दक्षिणेकडे करा. दक्षिणेकडे दरवाजा करा. हा. मग काय केलं? दक्षिणेकडे दरवाजा केला, मग मग गटार आहे तिथे. हे असं करू नका तुम्ही. हे बघा, ऐका. असं थरथरत होता. हा? थरथरत होता तो असं येतल. बसा बसा. तर आज तुम्ही कोणाचं भविष्य काही आणलेलं आहे का? आणलंय की आणलंय. वा वा. तर तुम्ही या कार्डवरून भविष्य सांगणार आहात. हो. तुम्ही खेळणार? नाही. आपलं बघणार ना. बघणार. पहिलं भविष्य कोणाचं आहे? वा वा वा. अंशुमन. पहिलं भविष्य कार्ड अंशुमन. अंशुमन. त्यांच्या बघा भविष्यात काय. काय आलेलं आहे? ओ, काय आहे? स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर का आलाय कार्ड मध्ये? हो, हे खूप फास्ट बोलतात. कुठंतरी ना स्पीड घातला पाहिजे त्यांनी. अच्छा. तुम्हाला सांगतो एकदा काय झालं. एका डायरेक्टरकडे हे गेले हा. आणि म्हटलं 10 मिनिटाचं स्किट करून दाखवलं. ते म्हणाले त्यांना. हा, यांनी त्यांना करून दाखवलं डायरेक्टर. मग डायरेक्टर म्हणले वा. हा म्हणला त्यांना कसं झालं 10 मिनिटाचं स्किट? डायरेक्टर म्हणले याडायस का बाबा, काय कळतं का नाही तुला? 3 तासाचं नाटक दिलं होतं तुला, त्याचं 10 मिनिटाचं स्किट केलं. एवढं फास्ट बोलतात. हो, एकदा तर त्यांनी, मी ऐकलं की संध्याकाळचा शिवाजी मंदिराचा प्रयोग होता काहीतरी 4 ते 7चा. बरोबर. तर त्यो इंटरव्हल पर्यंत संपला म्हणून त्यांनी डबल केला. इतकं fast. एवढं फास्ट बोलतात ते. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे त्यांनी. म्हणून स्पीड ब्रेकर आहे. स्पीड ब्रेकर आहे. अच्छा. हम्म. आणखीन कोणाचं आता भविष्य आलेलं आहे? हे बघा, अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं भविष्य. काय? यांच्यासाठी आलेले भविष्य नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्र. हो. का? कसं आहे ना अमोल सर, इतिहास तुम्हाला चांगलाच माहिती आहे. आणि इतिहास त्यांचा चांगलाच आहे. चांगलाच आहे.
तर मला असं म्हणायचं आता तुम्ही राजकारणात गेलात तर आमच्यासारख्या सगळ्या जनतेचं नागरिकशास्त्र जरा चांगलं असावं असं आम्हाला वाटतं आणि ती अपेक्षा तुम्ही पूर्ण करावं. हे भविष्य विनय येडेकर यांचं हे बघा पॉवर बँक. पॉवर बँक. का बरं पॉवर बँक? अरे वा किती गोड माणूस. कधी त्यांना फोन करा हे बसलेलेच हा? फोनवर डायरेक्ट तुमच्याशी बोलणार. एवढा मदतीला धावणारा माणूस. हे बघा राजन भिसे साहेबांसाठी राजन विशे साहेबांसाठी बघा काय आले गोगल गाय. सगळ्या गोष्टी हळू. आता एक एक्झाम्पल घ्या. द्या. सफरचंद कापायचंय. हा माणूस ते सफरचंद बघणार मग हळू एक मग दुसरी झाले मग त्यातल्या बिया काढत बसणार. एवढा वेळ लावताच सफरचंदाला कधी कधी वाटतं आपण स्वतःच कापून घ्यावं. गेलं कारण खा मला बरोबर आहे. काय करायचं? पण त्यावर तुम्ही म्हणा लवकर करा ना किती वेळ लावताय हा तर म्हणतात मला वेळ लागतो. असं ठरलेलं एक वाक्य आहे त्यांचं. पण आज विनय येडेकर सर आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्या पुढच्या भविष्याबद्दल काही सांगाल का की त्यांचे ग्रह कसे आहेत किंवा काय? म्हणजे तुम्हाला सांगतो चांगला योग येणार आहे. त्यांचा एक मित्र आहे ते त्यांना घेऊन सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाणार आहेत. वा वा वा. सचिन तेंडुलकर स्वतः त्यांच्या त्या मित्राला जेवू घालणार आहे. वा वा. त्याच्याबरोबर सेल्फी काढणार आहे. कोण तो मित्र? मी. हे बाई. हा योग त्यांच्या भविष्यात आहे. हा हे त्यांचं भविष्य सांगता त्यांचं तुम्ही? आणि तसं घडलेलं पण आहे आधी एकदा. हो मग काय प्रूफ काय त्याला? प्रूफ म्हणजे दाखवतो ना फोटो आहे आपल्याकडं. हे पहा जेवतानाचा फोटो बघा. खोटं आहे का? सचिन आणि तुम्ही एकत्र जेवताना? हा मग अरे वा काय खाताय तुम्ही? लापशी भात. वा वा चांगलं आहे चांगलं आहे. आमचा विश्वास बसलाच ह्याच्यावरती. तर आता काय की तुम्ही आलेलेच आहात तुम्ही तर बसून राहा. आता काही पत्रकार पण आपण बोलवतोय. नमस्कार मी पोर्ट्स मॅगझिनमधनं आलो आहे. कसल्या? पोर्ट्स म्हणजे? पोर्ट्स नसतात का पोर्ट्स असे हा हा हा. पोर्ट्स म्हणजे खेळ क्रीडा किडा नाही हा, किडा. क्रीडा क्रीडा मॅगझिनमधनं आलेलो आहे. तर मला विनय येडेकर सरांना विचारायचं आहे सर. सर नमस्कार. खेळाशी तुमचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे तर मला तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारायचे होते सर. की एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? एकच असतो. नाही सर नीट लक्ष द्या सर. म्हणजे एका ओव्हरमध्ये किती बॉल असू शकतात सर? किती बॉल टाकतात? बॉल एक असतो पण 6 वेळा टाकू शकतो. नाही सर खरं तर बॉल किती पण वेळा टाकू शकतो. म्हणजे बॉलरनं जर माती खाल्ली तो किती पण वेळा टाकू शकतो सर. असं खरं उत्तर होतं. थँक्यू सर. लॉजिक आवडले. वाईड पडत असेल बाबा नो बॉल पडत असेल तर किती वेळा टाकू शकतो तो? हां क्रिकेटचे प्रश्न विचारता हे हॉकी कशाला घेऊन आलाय? पत्रकाराचं शस्त्र हे लेखणी असतं. हां मग सर लेखनीच आहे. कसं काय? हा सर ही काय इकडे त्याला आहे हा. पेन हॉकीला पेन आहे.